Student, good morning once again. Now we are in the last phase of this chapter. Abnormal molecular mass or abnormal colligative property असं आपण शिकणार आहोत. आता हे आतापर्यंत जे शिकलो होते नॉर्मल colligative प्रॉपर्टी होत्या. मग ते RLVB असेल किंवा इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट असेल किंवा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट असेल, या सगळ्या गोष्टी जे काय असतील ते एक रिलेटिव्ह होत्या, म्हणजे एक स्टडी करलो आपण त्याची, त्या रिलेटिव्हली आपण त्याला शिकलेलो. आता जे आपण शिकणार आहोत ते थोडंसं हे आपण असा विचार केला आतापर्यंतच्या कशामध्ये की आपण जेवढे 1 मोल टाकलो तर अव्होगाड्रो नंबर एवढे पार्टिकल आहेत, म्हणजे पार्टिकलला आपण ना कमी केलो ना जास्त केलं, जेवढं आहे तेवढे पकडलो होतो, जेवढं आहे तेवढं पकडून आपण इमॅजिन करून जे स्टडी केलं ती प्रॉपर होती. पण आता तसं नाही, आता थोडंसं वेगळं होणार आहे. आपल्याला कसं वेगळं होणार आहे बघा. सगळ्यात अगोदर आहे फर्स्ट ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ॲबनॉर्मल आणि नॉर्मल. नॉर्मल म्हणजे एकदम राईट, एकदम शिस्तीत. ॲबनॉर्मल म्हणजे थोडंसं चेंज होणार आहे. आपल्याला अपेक्षित असतं वेगळंच, कधी कधी होतं बघा. आपल्याला अपेक्षित असतं की आपल्याला एवढे मार्क पडतील, पण पडतात मार्क वेगळेच, कमी जास्त वेगळेच पडतात. याला काय म्हणतो आपण, ॲबनॉर्मल असं म्हणतो. ठीक आहे. तसंच आपल्याला इथं ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची स्टडी करायची, म्हणजे आपल्याला अपेक्षित आहे वेगळंच आणि घडते वेगळंच, त्याला म्हणतो आपण ॲबनॉर्मल. ठीक आहे. हे कशामुळे होतं ह्याचं रिझन आहे. इफ द सोल्युशन इज टू कॉन्सन्ट्रेटेड, इफ द सोल्युशन इज टू कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे, टू कॉन्सन्ट्रेटेड, देन सोल्यूट स्टार्ट्स टू इंटरॅक्ट्स विथ इच अदर आणि दे चेंजेस देअर मॉलिक्युलर मास, म्हणजे कोॲग्युलेशन होते. जसं आता ॲसिटिक ॲसिड तुम्हाला मी आता सांगितलं होतं बघा लास्ट लेक्चरमध्ये की ॲसिटिक ॲसिड हे एकमेकाला बाइंडिंग होऊन डायमरायझेशन होऊ शकते. मग असं जर झालं तर सोल्यूटच्या नेचरवर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड असते, नेचरवर. जर असं झालं तर मग आपल्याला आपण तर काय म्हणलोय, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल असं म्हणतो. सोल्यूटच्या नेचरवर तर ते डिपेंड नाहीच आहे म्हणलो आपण. म्हणजे सोल्यूटच्या नेचरवर जर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड आहे तर आपण त्याला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी म्हणायची, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिपेंड अपॉन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याची स्टडी, याचा थिंक इथं ज्याने केलेली ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये केली आहे की ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज सच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वेअर द पार्टिकल्स, व्हॉट इट मे बी द पार्टिकल्स, त्यांची स्टडी केल्यानंतर असं लक्षात येते की ते सोल्यूट पार्टिकलच्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवरती डिपेंड आहेत. पण इफ सोल्यूट इज टू कॉन्सन्ट्रेटेड देन इट फॉर्म्स इंटरॅक्शन, सो इंटरॅक्शन फॉर्म केल्यामुळे सो इट स्टार्ट टू आयदर कोॲग्युलेट किंवा त्याला आपण काय म्हणतो असोसिएट, कोॲग्युलेट और असोसिएट्स. असं जर झालं तर देन इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सोल्यूट. नेचर ऑफ सोल्यूटवर डिपेंड आहे, नेचर ऑफ सोल्यूट. आणि असं जर असेल, नेचर ऑफ सोल्यूटवर जर ते डिपेंड असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो, तर आपण त्याला म्हणू शकतो की ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी होऊ शकत नाही. मग अशा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण ॲबनॉर्मल म्हणतो. आता असं का होतं, असं होण्यामागचं कारण काय, तर आपण अपेक्षित केलेले सोल्यूट पार्टिकल्स आणि ॲक्च्युली सोल्युशनमधले सोल्यूट पार्टिकलची संख्या वेगळी होते म्हणून असं होतं. आणि असं वेगळी का होते, तर ह्याचं एक पहिलं कारण आहे डिसोसिएशन. पहिलं कारण आहे डिसोसिएशन. बघा डिसोसिएशन केव्हा होतं, आता बघा जसं एक्झाम्पल आहे, मी तुम्हाला NaCl घेतलो. NaCl काय झाला, पाण्यामध्ये पडला की Na+ आणि Cl-. मी जेव्हा फॉर्म्युलेमध्ये विचार करला तेव्हा ही फक्त 1 मोल विचार करायला लागलो, पण इथं जेव्हा हे 1 आणि हे 1 व्हायला लागलेले 2 मोल डिसोसिएशन. समजा AlCl3 घेतलो मी, Al ट्राय पॉझिटिव्ह आणि 3Cl-. मी विचार करताना इथे 1 मोल करायला लागलो, इथं व्हायला लागले 4 मोल.
नंबर ऑफ सोल्युट पार्टिकल. आता नेचरवर डिपेंड झाले. किंवा मी कोणते पण घेतलो समजा, हे बघा Na2SO4 घेतलो तर काय झालं, 2Na प्लस आणि SO4 डायनिगेटिव्ह. म्हणजे मी अपेक्षित केलो इथे 1 मोल आहे, झाले 4 मोल, 3 मोल. अशा प्रकारे सोल्युशन डिसोसिएशन झालं की कंट्रोल होत नाही. मग आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा इथे वेगळे सोल्यूट पार्टिकल्स पाहायला मिळतात, ते चेंज होतात. जसं डिसोसिएशनमध्ये होतं, मग ह्याला काय करायचं, ह्याची स्टडी कशी करायची, ह्याचं एक आहे वॉन्ट ऑफ सायंटिस्टने एक फॅक्टर तयार केला, आपण वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हणतो. त्यानं त्याची स्टडी बरोबर एकदम सिम्पली तयार करून दिली आपल्याला, ते आपण बघूच म्हणे. पण हे असं झाल्यामुळं आपल्याला वॉन्ट ऑफ फॅक्टर आला हे माहीत असणं आवश्यक आहे ना, म्हणून आपण तिकडे चाललोय. 4 नंबर काय 2 नंबर काय सांगतो, डिसोसिएशन नंतर असोसिएशन. असोसिएशन काय, असोसिएशन म्हणलं की आता बघा ॲसिटिक ॲसिड, हे बघा असं असते CH3 C डबल बॉन्ड OH समजा, दुसरं ॲसिटिक ॲसिड CH3 वेगळं लिहितो मी, म्हणजे बॉन्डिंग फॉर्म झालेली. ॲसिटिक ॲसिडच नाही, फिनॉल सुद्धा डायमराइज होणारे सगळे डायमराइज होतात, म्हणजे ते असोसिएट होतात. आता बघा इथे एक पार्टिकल होता, इथं 4 झाले, 1चे 2 झाले, 1चे 3 झाले, इथं 2चे 1 होतात, म्हणजे COH डबल बॉन्ड O CH3 हे ॲसिटिक ॲसिड आहे. हे जेव्हा इथे येतं ना तेव्हा हा हायड्रोजन इथं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो, हा हायड्रोजन इथं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतो, म्हणजे CH3 दिस इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्डिंग. ही हायड्रोजन बॉन्डिंग काय करते, ही हायड्रोजन बॉन्डिंग डायमराइज करून सोडते. इनफॅक्ट तो डायमराइज होतो, आणि डायमराइज झाल्यामुळं काय व्हायला लागते, डायमराइज झाल्यामुळं हा मॉलिक्यूल असोसिएशन शो करतो, किंवा असोसिएशन शो केल्यामुळे किंवा डायमराइज झाल्यामुळं ह्याचं मॉलिक्युलर मास इथं 60 आहे, पण इथं होऊन बसतं 120, कारण 2 मॉलिक्यूल एकत्र आले म्हणून 120 झालं. आणि इथं 2 मॉलिक्यूलचा 1 मॉलिक्यूल बिहेव केला, इथं एका मॉलिक्यूलचे 2 मॉलिक्यूल बिहेव केले, म्हणजे मॉलिक्युलर वेटमध्ये चेंज. Na प्लस वेगळं असतं, Cl मायनस वेगळं असते, ॲव्हरेज घ्या, काहीही करा हो, परंतु आपल्याला जे एक्सपेक्ट होतं त्याच्यापेक्षा ते वेगळं आलं. मग आता कसं करायचं, ह्याला म्हणतात ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. या सगळ्या अशा कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला की जिथं आयन्स फॉर्म होता, जिथं डिसोसिएशन होतं, जिथं असोसिएशन होतं, अशा प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण म्हणतो, कोणत्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, अशा प्रकारच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला आपण म्हणतो ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग ह्या ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची स्टडी कशी करायची, त्याची स्टडी आपण नॉर्मली करू. या स्टडीला आपण म्हणतो या स्टडीला किंवा या सोल्युशनला आपण म्हणतो स्टडीला किंवा या सोल्युशनला आपण म्हणतो ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची स्टडी. त्यासाठी सगळ्यात भारी एक सायंटिस्ट आहे, त्याचं नाव आहे वॉन्ट ऑफ. वॉन्ट ऑफने स्टडी करून दाखवतात. मी एवढंच ह्याचे मी त्याने आपले जे फॉर्म्युले आहेत की 4 फॉर्म्युले तेच त्याने चेंज केले आणि त्यांनी त्याची स्टडी केली. बघा कशी स्टडी केली. आता वॉन्ट ऑफ फॅक्टर हे असंच राहू द्या, वाटलं ते सांगतो, ह्याच्यावरूनच वॉन्ट ऑफ फॅक्टर ह्याचं सांगणं मला आवश्यक आहे. मी असंच सांगतो वॉन्ट ऑफ फॅक्टर. त्याने काय एक फॅक्टर तयार केला, त्याला स्मॉल आयने दाखवतो आपण, आणि तो फॅक्टर जर आपले जे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये इन्सर्ट केला का, म्हणजे काय बी उद्या डिसोसिएशन उद्या असोसिएशन उद्या आपल्याला राईट व्हॅल्यू मिळते, थेरोटिकल व्हॅल्यू आणि आपली प्रॅक्टिकल व्हॅल्यू बरोबर मॅच होते. ठीक आहे. हा काय, इट इज रेशो ऑफ, रेशो आहे हा लईत लई हे रेशो आहे, एकपेक्षा चेंज होत नाही. इट इज रेशो ऑफ ऑब्झर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी CP म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी टू थेरोटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, किंवा ऑर मध्ये इट इज रेशो तर आहेच आहे. ऑब्झर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 30, इट इज ऑब्झर्ड नंबर ऑफ पार्टिकल. मी एकपेक्षा जास्त करू शकत नाही असं म्हणलं होतं, पण ते असोसिएशनला होते बरं का, डिसोसिएशन आणि असोसिएशन वेगळं. ऑब्झर्ड नंबर ऑफ पार्टिकल divided by or 2 theoretical number of particle म्हणजे बघा I observed number of particle
डिवायडेड बाय theoretical नंबर ऑफ पार्टिकल. ऑब्झर्व्ड काय आहेत? इथं ऑब्झर्व्ड आपल्याला एक आहे, आपल्याला वाटलं की ते एकच आहे, पण झाले किती? 4. हे थिओरिटिकल आहे, एकच आहे, पण ऑब्झर्व्ड किती झाले? 4. म्हणजे 4/1. याचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी 4, म्हणजे सॉरी याचं I 4, याच्यासाठी I किती आलं? 4. हे I खूप महत्वाचं आहे आपल्याला. ह्याचं किती आलं? आपल्याला थिओरिटिकली वाटलं 1 मोल म्हणजे एकच आहे, पण डिस्ट्रीब्युशन 2 झालं, ह्याचं 2, म्हणजे याचं I 2, 2/1 म्हणजे याचं I 2. याचं किती झालं? याचं I 3. कधी बघा डिसोसिएशनमध्ये I 1 पेक्षा जास्त असतं, तर असोसिएशनमध्ये I 1 पेक्षा कमी असतं. इथं बघा, इथं आहे 2, भेटले किती? 1, म्हणजे I इक्वल टू ऑब्झर्व्ड 2 डिवायडेड बाय ऑब्झर्व्ड 2, सॉरी थिओरिटिकल 2 रे, कारण हे थिओरिटिकल आहेत ना. थिओरिटिकल जर बघितलं तुम्ही तर थिओरिटिकली इथं 2 भेटले, पण ऑब्झर्व्ड किती आहे? 1, म्हणजे 1/2, 0.5. म्हणजे एक गोष्ट आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये असेल की कधीही कोणत्याही आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा जेव्हा विचार करतो तेव्हा, आता हे मी थोडंसं रफ करतो. फॉर डिसोसिएशन बघा, एक फॉर डिसोसिएशनसाठी, फॉर डिसोसिएशन जिथं डिसोसिएशन व्हायला लागलं तिथं फॉर डिसोसिएशन I is strictly greater than 1, आणि फॉर असोसिएशन I is strictly less than 1. असोसिएशनला I ही स्ट्रिक्टली कसं असतं? लेस दॅन 1 असतं. तर याची स्टडी म्हणजे वॉन्ट ऑफ फॅक्टर आहे. याची स्टडी म्हणजे वॉन्ट ऑफ फॅक्टर. आता बघा, ही जे आपण फॉर्म्युले बनवतो ना, त्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये I जर टाकलो तर आपल्याला सगळे बॅलन्स होतं. बघा पहिला फॉर्म्युला कोणाचा आहे? फॉर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी RLVP, रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. काय आपला फॉर्म्युला? P0 मायनस PS डिवाइडेड बाय P0 इक्वल टू W2 इंटू M1 डिवाइडेड बाय M2 इंटू W1. फॉर अबनॉर्मलसाठी इथं I टाकून द्या. ओके, इथं लिहितो मी फॉर abnormal colligative property, abnormal colligative property, जिथं डिसोसिएशन म्हणजे असोसिएशन झालं की नाही तिथं हे तर आहेच, पण तिथं I टाकून द्यायचं. कधी लक्षात घ्या, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या अपोजिट साईडला टाकायचं, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी I मुळे चेंज होऊ शकते. ती जर तिकडे साईड टाकलं तर ती चुकून जाते, उलट होऊन बसते. कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर जे काही चेंज व्हायला लागली आहे ती I वर डिपेंड होते. अगोदर फक्त नंबर ऑफ पार्टिकल डिपेंड होते, आता I वर पण डिपेंड झालेली आहे ती. ठीक आहे, हे झालं पहिलं. दुसरं, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट डेल्टा TB इक्वल टू I इंटू KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 ग्रॅम. असंच डेल्टा TF आहे 3 नंबर. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन काय? डेल्टा TF आहे ते I इंटू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 इन ग्रॅम. असंच आहे 4 ऑस्मोटिक प्रेशर. ते सुद्धा कसं आहे? पाय इक्वल टू I इंटू W2 RT डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर, आणि काय खाली M2 काय? M2 राईट. I इकडल्या साईडला येणार हे I, आणि I म्हणजे काय? ऑब्झर्व्ड डिवायडेड बाय कोलिगेटिव्ह. ओके, ऑब्झर्व्ड हे 4 आलं, ते डिपेंड आहे. आयोनाइज झाला, डिसोसिएट झाला तर I वाढेल, असोसिएट झाला तर I कमी होईल. I असं पण दोन्हीवर पण डिपेंड आहे. व्हॉट इज दिस? दिस इज द वॉन्ट ऑफ फॅक्टर दॅट बॅलन्सेस द ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मासेस फॉर ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला ज्यानं बॅलन्स केले त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण वॉन्ट ऑफ फॅक्टर, ज्यानं या पर्टिक्युलर थिअरीला आपल्याला बॅलन्स करून ठेवलेलं आहे. आय होप यू अंडरस्टँड. तर लास्ट आहे अल्फा आणि आयचं रिलेशन, आणि काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण शिकूत म्हणे आणि थांबूत म्हणे.